प्रकाशझोताची, महिला सबलीकरणाची आणि समाजाला विचार करायला लावणाऱ्या वेगवेगळ्या विषयांची, तसेच अनेक साहित्य, कला, ज्ञान, विज्ञान अशा नाविन्यपूर्ण क्षेत्रातील यशोगाथा आणि अशा बऱ्याच विषयांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही आलो आहोत एक नवीन कन्सेप्ट घेऊन। आणि म्हणूनच आज आम्ही SVLM चॅनेलसाठी थेट बांधावरून आलो आहोत वडक्षीवाले या गावामध्ये। नमस्कार, मी समृद्धी युवराज पाटील, आपल्या शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालयाची विद्यार्थिनी। यूट्यूब चॅनेलच्या थेट बांधावरून या कन्सेप्टसाठी आज आपण इथे आलेलो आहोत। आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय पाटील, यांनी सेंद्रिय शेती केलेली आहे। चला तर त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घेऊया। नमस्कार, माझं नाव विजय मारुती पाटील, मुक्काम पोस्ट वडक्षीवाले, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। व्यवसायाने मी डॉक्टर आहे, BHMS माझं क्वालिफिकेशन। थोडी आमची घरची शेती असल्यामुळं, आणखीन थोडंसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळं आरोग्याच्या बाबतीत थोडं जागरूकता म्हणून स्वतःच्या शेतीमध्ये टप्प्याटप्प्यानं सुरुवात म्हणून सेंद्रिय शेतीची प्रयोग करायला 5 वर्षापासून सुरुवात केली। सेंद्रिय शेती म्हटल्यानंतर सुरुवात केली देशी गाईपासून। आणखीन देशी गाईच्या माध्यमातून जे पंचगव्य प्रॉडक्ट मिळतात, शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप असं, ह्या सेंद्रिय शेतीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं सेंद्रिय शेतीमध्ये योगदान देणाऱ्या लोकांच्या संपर्कातून, त्यांच्या माहितीतून, त्यांच्या व्याख्यानातून मी माझ्या शेतीमध्ये त्याच्या निविष्ठा सेंद्रिय पद्धतीने केलेल्या वापरत गेलो। आणखीन त्याचे खूप चांगले रिझल्ट मला ह्या 3-4 वर्षामध्ये येत आहेत। एक उद्देश हा की विषमुक्त अन्न आपण पिकवावं, प्राधान्यानं आपल्या स्वतःच्या घरची अन्नधान्याची गरज आहे ती चांगली विषमुक्त असावी, आणि तिथून पुढं बाबा जे काय शिल्लक राहील किंवा एक मोठ्या प्रमाणावरती जर केलं सेंद्रिय शेतीचं उत्पादन घेतलं तर त्याचं बाहेर विक्री व्यवस्था बघून ते इतर लोकांना पण पोचवावं, ह्या उद्देशानं ह्या थोडं माझं प्रयोग चाललेले आहेत सेंद्रिय शेतीमध्ये। म्हणजे काय, त्याची संकल्पना काय आहे? सेंद्रिय शेती म्हणजे काय की माझ्या आचरणातनं किंवा माझ्या ह्या 5 वर्षाच्या ह्याच्यातून मी काही पुस्तकं वाचत गेलो किंवा काही सेंद्रिय शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या व्याख्यानं वगैरे अटेंड केल्यानंतर की विषमुक्त अन्न, साधं सोपं म्हणलं तर विषमुक्त अन्नाला आपण सेंद्रिय शेती म्हणू शकतो। जे खत कसे तयार करतात, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत? जंगलामध्ये आपण बघतो, जंगलामध्ये तर कोणी नांगरत नाही किंवा काय खत टाकत नाही किंवा कुठलीही निविष्ठा वापरत नाही, तरीसुद्धा जंगलातले वनस्पती येतातच ना, त्याला कोणी पाणी देत नाही। तर निविष्ठा असं काय नाही, माझं तर मी जे वापरतो ते प्लेन जीवामृत, जे बाबा सुभाष पाळेकरांनी जे फॉर्म्युला सांगितलेलं आहे, पद्मश्री सुभाष पाळेकर, तर त्याचे जीवामृत थोडंसं आमच्या घरी देशी गाईचं शेणखत टाकतो, परत त्याच्यानंतर गांडूळ खत टाकतो, आणखीन फारसं बाकी, आणि निविष्ठा म्हणलं असं तर गोमूत्राची फवारणी, किडीचं विषय तर किडीसाठी दशपर्णी अर्क फवारणी, गोमूत्र फवारणी, काही सेंद्रिय पद्धतीनं संप्रेरक हार्मोन्स तयार केलेले सेंद्रिय पद्धतीनं किंवा सेंद्रिय पद्धतीची टॉनिक, अशी काही काही फवारणी घेतो याच्या। आता हे रिकामं शेत दिसते, याच्या अगोदर तुम्ही कोणकोणती पिके घेतली? हां, एक 5 वर्षापासून मी ह्याच्यामध्ये थोडंसं इंटरेस्ट शेतीमध्ये लक्ष घालतो सेंद्रिय पद्धतीनं। पहिल्यांदा मी केलं होतं सेंद्रिय पद्धतीनं, केलं होतं भात केलं होतं स्वतःच्या घरी खायसाठी। त्याच्यामध्ये पण इंद्रायणी नावाचा देशी आपला संकरित नसणारा भात वापरला होता, ते एक सुरुवातीला केलं होतं। नंतर त्याच्यानंतर ऊस केला सेंद्रिय पद्धतीनेच, ऊस पिकवला, त्याच्यापासून गुळाचं उत्पादन घेतलं, अगदी नैसर्गिक विषमुक्त रसायनमुक्त गुळ असा तयार केला। त्याच्यानंतर पुढचं पीक अजून चाललं आहे, आता ह्या वर्षी खपली गव्हाचं थोडा एक प्लॉट केला आहे 7-8 गुंठ्याचा। त्याच्यानंतर थोडंसं आता जो ऊस माझा निघून गेला 3 वर्ष झाल्यानंतर ऊस काढला त्या शेतातला, त्याच्यामध्ये आता थोडं भाजीपाला घ्यावा, थोडं रब्बी पिकं घ्यावी, तेलबिया घ्यावी, आणि ते पण सेंद्रिय पद्धतीने कुठले रासायनिक खत न वापरता असं नियोजन आहे। हा खपली गहू देशी आपला पारंपरिक जुना वाण आहे, त्याचं एक ह्या वर्षी पहिल्यांदाच पीक घेतलेलं आहे ह्या प्लॉटमध्ये। याच्यामध्ये अगोदर भात घेतलं होतं, नंतर आता भात गेल्यानंतर काढल्यानंतर याच्यामध्ये गव्हाचं पीक घेतलं आहे एक प्रायोगिक तत्वावरती। रासायनिक खत किंवा टॉनिक असं वापरलेलं नाही, पाण्याच्या पाड्या 1-3 झालेल्या आहेत। खपली गव्हाचं वैशिष्ट्य असं की त्याच्यामध्ये
चांगल्या गुणवत्तेची प्रोटीन असतात जे आरोग्याला चांगले असतात. म्हणून एक देशी वाण जुना, याला जोड गहू पण म्हणतात. थोडं ह्या खपली गव्हाच्या ह्या सऱ्यामध्ये थोडं भाजीपाला घेतला आहे. पोकळा आहे काही ठिकाणी मेथी आहे, थोडं मोहरीचं पीक पण आहे. तर अशा पद्धतीनं आता हे घेतलेलं आहे. आणखीन थोडं ह्याच्यामध्ये जीवामृताच्या फवारणी आता एक सुरू होतील पाण्याबरोबर. एवढं घेतलं की याचं चांगलं पोषण होईल गव्हाचं, असं अपेक्षा आहे. जीवामृत म्हणजे काय किंवा जीवामृताचे फायदे काय, त्याचे फायदे भरपूर सांगता येतील. गुगलवरती जर सर्च केलं तर त्याच्यामध्ये पूर्ण त्याचे डिटेल्स मिळतात. तर जीवामृतामध्ये जे आपल्या देशी गाईचं शेण असतं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेतीला उपयुक्त असे जीवाणू असतात. तर त्या जीवाणूंना शेणापासून त्याची ॲक्टिव्हिटी वाढवणं किंवा त्यांचं संख्या वाढवणं, त्याच्यामध्ये गूळ घालून, हरभऱ्याचं पीठ घालून, तर हे जीवाणू भरपूर प्रमाणामध्ये तयार होतात. त्या कल्चरमध्ये कल्चर असतं, त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सोडलं शेतामध्ये तर शेतामध्ये जीवाणूंची संख्या भरपूर वाढते. आणखीन जमिनीमध्ये जी पोषण मूल्ये आहेत वेगळ्या स्वरूपामध्ये, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ती सगळी मूलद्रव्ये पिकांच्या मुळांना उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवामृतामधले जीवाणू करतात. तर त्याच्यामध्ये मग जमीन बरेच त्याचे फायदे, जमीन भुसभुशीत होते, जमीनमध्ये वापसा स्थिती राहते, गांडुळांची संख्या भरपूर प्रमाणात वाढते. यासाठी रोपे घेताय की बियाणे वापरताय? हां, आता बियांची लागण किंवा शेतामध्ये कशा पद्धतीनं पीक घेतलं जातं. काही पिकांना डायरेक्ट बिया टोकनतो, काही आता ऊसाचं म्हणलं तर ऊस डायरेक्ट आम्ही एक डोळ्याची टिपरी ह्याच्यामध्ये करतो. काही वेळा रोपं करावी लागतात ऊसाची. भाताचं काय, भात पेरणी करूनच टोकन पद्धतीनं किंवा कुरीनं पेरून घेतलं जातं. आता ह्यावर्षी जे नियोजन आहे भाजीपाल्याचं, ते थोडंसं मी रोपं तयार केलेली आहेत कोकोपीटमध्ये, ट्रेमध्ये. आता ते रोपाचं पुनर्लागण होईल, त्याच्यानंतर मग भाजीपाला सुरू होईल. खपली गव्हाचं काय टोकन पद्धतीनं खपली गहू घेतला होता यावर्षी. या सेंद्रिय शेतीसाठी तुमचं एकूण क्षेत्र किती आहे? एकूण 4 एकर शेती आहे. टप्प्याटप्प्याने आता साधारणतः एक एकरभर तरी सेंद्रिय पद्धतीनं असं सुरू आहे नियोजन सध्या तरी. हळूहळू टप्प्याटप्प्यानं ते थोडं वाढवत न्यायचा विचार आहे. सेंद्रिय शेतीबाबत बरेचसे गैरसमज आहेत, ते दूर करण्यासाठी तुम्ही लोकांना काय सांगाल? गैरसमज हा एक आहे की ज्याला शेतामध्ये काम करायचं नाही किंवा ज्याला राबायचं नाही आहे, घरात बसून बांधावरची शेती करायचं आहे, तो सेंद्रिय शेतीला नाव ठेवणारच आहे. आणि ज्याला काहीतरी नवनिर्मितीचा ध्यास आहे किंवा एक विषमुक्त आरोग्याबद्दल जागृत, तो सेंद्रिय शेतीला कधी नाव नाही ठेवणार. खर्च असा काय खर्च होतो तर कमी खर्चाची, झिरो बजेट नॅचरल फार्मिंग असं नावच त्या आपल्या पद्मश्री सुभाष पाळेकरांनी दिले. त्याच्यामध्ये झिरो बजेट, काही घालायचं नाही. तर खर्च काय तसा फारसा नाही. रासायनिक खत नाही टाकलं तर खर्च वाचणारच आहे. एवढंच की ह्याच्यामध्ये थोडंसं खुरपणी किंवा भांगलन हे थोडंसं जरासं मनुष्यबळाचं काम आहे. खर्चिक अशी नाहीच आहे, फक्त जरा थोडंसं जास्त एफर्ट घ्यावं लागतं शेतामध्ये. वरच्या बांधावरती फिरून सेंद्रिय शेती नाही करता येत किंवा चौकामध्ये बसून कट्ट्यावरती बसून सेंद्रिय शेती नाही करता येत. शेती खर्चिक आहे, त्यासाठी तुम्ही काय सांगाल? वरच्या चर्चेला होतं की सेंद्रिय पद्धतीने उत्पन्न कमी येतं. ठीक आहे, कमी आलं तर काय फरक पडतो? उलटं जे सेंद्रिय शेतीमधनं जे निघणार आहे ते विषमुक्त असणार आहे. तुम्ही उत्पन्न वाढवून विषारी करून शेत विषारी होणार आहे, अन्नधान्य विषारी होणार आहे. ते उत्पन्न वाढवून जर तुम्ही रोग विकत घेत असला असा तर उत्पन्न कमी आलं थोडं आणि त्याच्यानं तुमचे रोग जर जात असेल तर तसा सरासरी विचार केला तर उत्पन्न कमी असलं तर काय फरक पडत नाही. उत्पादन कमी असेल तर उत्पन्न वाढू शकतं. आता मी साधारणतः 17 गुंठे ऊस होता सेंद्रिय पद्धत, त्याच्यामध्ये मला ह्या वर्षी एक 9 टन ऊस झाला. तिसऱ्या वर्षी म्हणजे नेडवं पीक होतं, 9 टन ऊस झाला. कारखान्याच्या हिशोबानं जर रासायनिक पद्धतीने केलं असतं तर मला 17 गुंठ्यामध्ये 20 टन झाला असता ऊस. 20 तर 60,000 रुपये झाला. तरी पण मला ह्या 9 टनामध्ये साधारणतः 1100-1200 किलो गूळ मिळाला. ते गूळ मी साधारणतः 80 रुपये किलोने विकला. 80,000 रुपये माझं उत्पादन झालं. खर्च वजा जाता मला साधारणतः 60-65,000 रुपये मिळाले. म्हणजे आणि त्याच्यामध्ये फायदा असा झाला की मला शेतजमीन माझी चांगली राहिली आणि जे काय तयार केलं त्याच्यातून उत्पादन ते विषमुक्त झालं आणि मला त्याचे पैसे भरपूर मिळाले. असं नाही की बाबा उत्पादन कमी मिळालं म्हणून लॉस होतो असं काय नाही. की शेती हा देशाचा आत्मा आहे, याबद्दल तुमचं मत काय? भारताचाच नाही तर सगळ्या जगाचा आत्मा आहे. जर पिकलंच नाही किंवा खाल्लंच नाही, कुठल्याही कंपनीमध्ये किंवा कुठल्याही ह्याच्या इंडस्ट्रीमध्ये भात तयार करता येत नाही, तांदूळ तयार करता येत नाही, ज्वारी तयार करता येत नाही, साखर तयार करता येत नाही किंवा कुठल्याही शेवटी शेतीवरती यावंच लागतं. आणि भारताला ही महान अशी कृषी संस्कृती आहे.
तर बरेच जगामध्ये बरेच काहीतरी जे हे झाले संशोधनं झाली किंवा हे, तर त्याचं मूळ भारतामध्ये आहे. भारताचा कृषी संस्कृती म्हणून एक शेती हा उद्योगधंदा न समजता भारतानं एक कृषी संस्कृती, आपली जशी संस्कृती असते तसं एक कृषी संस्कृती म्हणून आपण या शेतीकडे भारतातले लोक पाहत असतो. शेतात रोग वगैरे पडतात, त्यासाठी तुम्ही कोणती फवारणी करता? रोग हा पडतो, पिकं असतात वेगवेगळ्या पिकावरती वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतात. तर असं एक माझ्या वाचण्यामध्ये ऐकण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आलं की बाबा जर आपण देशी वाण वापरले, जे पूर्वीपासून आपल्या चालत आलेले आहेत आपल्या पिढ्यानपिढ्या, तर त्या देशी वाणावरती रोगराई कमी येते. रोगराई जर आलीच तर त्याच्यामध्ये खूप चांगले असे बिनविषारी असे जैविक किंवा सेंद्रिय पद्धतीचे निविष्ठ असे, त्याच्यामध्ये दशपर्णी अर्क आहे, गोमूत्र फवारणी असेल किंवा अगदी काय सेंद्रिय शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले बनवलेत की साध्या आपण चटणी असेल, लसूण असेल, मिरच्या असतील किंवा उग्रवासाचे आलं, ह्याच्यासुद्धा काय असे फॉर्म्युले तयार केले आहेत की त्यानं सगळ्या रोग किंवा किडी पळून जाऊ शकतात. पिढी आणि शेती हे परस्पर विरोधी चित्र आपल्याला पाहायला मिळते. याबद्दल तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? खायला अन्नच लागणार आहे आणि कुणीतरी अन्न पिकवावंच लागणार आहे. आणि जर तरुण जर ह्यापासून पळत असतील तर त्याच्यामध्ये खूप मोठा ऱ्हास होणार आहे शेतीचा, आणखीन समाजाचा पण. तरुणांना हे आकर्षण वाटायला पाहिजे शेतीचं, ह्यासाठी काही योजना आखाव्या लागतील की त्यांना हे पटवून दिलं पाहिजे. एकतर सगळ्याच्या सानिध्यामध्ये राहतो तर तो आरोग्य आपलं सुधारत जातं. शहाणपणा कशामध्ये आहे की आरोग्यासाठी खर्च करणं का आजारपणासाठी खर्च करणं, हा एक ह्या शेतीला थोडं अट्रॅक्टिव्ह केलं पाहिजे जेणेकरून तरुणांना आकर्षण होईल. उत्पन्न म्हणलं असं तर ह्याला शेतीमध्ये अमर्याद ह्याच्यामध्ये हे आहे, स्कोप आहे. असे बरेच शेतकरी आहेत की बाबा त्यांनी शेतामध्ये तयार केलेलं जे पीक आहे किंवा जे धान्य आहे ते अक्षरशः म्हणजे रासायनिक पद्धतीनं पिकवलेल्यापेक्षा तिप्पट चौपट भावानं विकलं जातं. कितीतरी लोकांनी ह्याच्यामध्ये बरीच आर्थिक प्रगती पण केलेली आहे. विषय तरुणांचा असेल तर तरुणांना थोडंसं अट्रॅक्टिव्ह हे पिक्चर आणलं गेलं पाहिजे शेतीचं, की बाबा ॲक्च्युली शेतीमध्ये जर सुशिक्षित शहाणा माणूस जर आला तर त्याच्यामध्ये बरंच काहीतरी बाबा इनोव्हेशन घडू शकतं. तुम्हाला असं वाटतं का पुढच्या आयुष्यामध्ये तुमच्या मुलांनी देखील सेंद्रिय शेती करावी? हां, मुलांनी सेंद्रिय शेती करावी, कारण खायला तर अन्न लागणारच आहे. विषय तिथं खाण्यावरतीच येतो आणि इथून पुढं समस्या असणार आहे ती आरोग्याची समस्या असणार आहे. सगळ्यात मोठी जगामध्ये जे भेडसावणारी कुठली जर इथनं पुढे विषय असेल तर तो आपलं आरोग्य कसं टिकवावं, आणि आरोग्याची सुरुवातच होते आपल्या खाण्यापिण्यापासून. जर खाणंपिणं जर आपलं शुद्ध असेल, विषमुक्त असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि मुलाबाळांनी शेती करायला पाहिजे, माझ्या मुलांनी सुद्धा सेंद्रिय शेती करावी. सेंद्रिय शेतीची माहिती तुम्ही कुठून मिळवलीत, त्यासाठी कोणकोणता आणि कशाचा अभ्यास केला? अगदी 5-6 वर्षापासून थोडंसं ह्या पेपरमधील वेगवेगळ्या प्रकारचे लेख किंवा आता या सोशल मीडियावरनं येणारे वेगवेगळे विषय, त्याच्यानंतर त्या काही ठिकाणी सेमिनार घेतले जातात. आता कण्हेरी मठ म्हणून आमच्या इथून जवळच आहे, त्या कण्हेरी मठावरती दर 2 महिन्यातून एक सेंद्रिय शेतीचं एक शिबिर घेतलं जात होतं 1-2-3 वर्षापूर्वी. त्यातली 2-3 शिबिर मी अटेंड केली. किंवा अशा जिथं बाबा सेंद्रिय शेतीचा विषय काय आहे तिथं जाऊन हजेरी लावणं, त्या वक्त्यांची भाषणं ऐकणं, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, आणि सध्या तर लेटेस्ट सोपं माध्यम म्हणजे सोशल मीडिया, यूट्यूबवरून भरपूर माहिती बघायला मिळते. तर त्याचा वापर करून सेंद्रिय शेतीची वाटचाल सुरू आहे. व्हिडिओ क्लिपमधून आपल्याला सेंद्रिय शेती म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय हे समजले. यांसारख्या नवनवीन क्षेत्रातील विषयांची माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आमच्या YouTube चॅनेलला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.